गुंजन मीडियाचा तो सजीव प्रवाह, सत्याचा वसा घेऊनी चालत राहर. शब्दांची ताकद विचारांची कास, समाजासाठी बांधील निष्ठेचा हा ध्यास. अंधाराला भेदून जो प्रकाश दाखवतो, सामान्यांच्या वेदना जगी मांडतो. मूल्यगुंजन, 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 मूल्यगुंजन. नमस्कार, मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मूल्य गुंजन या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. मूल्य मीडियामध्ये किंवा प्रसार माध्यमामध्ये मूल्याची काय आवश्यकता आहे याबद्दल आपण डॉक्टर सोमनाथजी यांच्याबरोबर चर्चा करत आहोत. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर सोमनाथ, खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. मागील भागामध्ये आमच्या दर्शकांना तुम्ही मूल्याबद्दल माहिती सांगत होता. बरोबर. मूल्य गुंजन काय म्हणजे हेही आपण सांगितलं. त्याचबरोबर मीडियामध्ये मूल्य गुंजनाची काय आवश्यकता आहे याबद्दलही आमच्या दर्शकांना तुम्ही अवगत करून दिलं. बरोबर. मागील भागामध्ये बोलता बोलता तुम्ही बोलला होता की अणुबॉम्बापेक्षाही आण्विक शक्तीपेक्षाही मीडियाची शक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. हे कसं? तसं आण्विक शक्ती जी आहे त्या आण्विक शक्तीचा जो संचार आहे, मुळात आण्विक शक्तीचा शोध जो आहे मानवाच्या कल्याणासाठी लागला. बरोबर. जसं स्थापत्यशास्त्र आहे, स्थापत्यशास्त्रामध्ये मोठे मोठे पहाड दऱ्या खोदण्यासाठी आण्विक शक्ती वापरली जायची. आण्विक शक्ती विविध प्रकारचे जे उद्योग आहेत त्यामध्ये वापरली जायची. एकूणच आण्विक शक्तीचा जो वापर आहे हा मानवी कल्याणासाठी अभिप्रेत होता सुरुवातीला. बरोबर. पण त्यामध्ये स्वार्थ प्रवेश केल्यानंतर एक दुसऱ्या राष्ट्रांवर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी आण्विक शक्तीचा प्रयोग केला गेला. त्यामुळे भीती अशी मनात लोकांची झाली की ज्याच्याकडे जास्त अणुबॉम्ब ते राष्ट्र प्रबळ. ही आण्विक शक्तीचा धोका होता. पण त्यापेक्षाही माहिती शक्तीचा धोका फार मोठा आहे. याला कारण सांगतो. अण्वस्त्रांचा जो वापर आहे हा विवेकाने करावा असं G17 किंवा जे संयुक्त राष्ट्रसंघ आहे ते नेहमी प्रत्येक राष्ट्राला किंवा जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांना सांगतं आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण पालन सुद्धा करतो. बरोबर. परंतु माहितीचा विस्फोट किंवा माहितीची शक्ती इतकी प्रचंड आहे की ती एखाद्याचं, ज्या मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की एखाद्याचं जीवन सुद्धा उद्ध्वस्त करू शकते. अणुबॉम्ब जो आहे, आण्विक शक्ती जी आहे त्यापेक्षाही माहितीची शक्ती इतकी प्रचंड आहे की तुमच्याकडची जी माहिती असेल जरा सुद्धा लीक झाली तर एकच नाही तर हजारो लोकांचं जीवन संपू शकते. बरोबर. म्हणून मूल्यांचा प्रसार माध्यमांद्वारे होऊन मानवी मनाला माहितीचा सुयोग्य वापर कसा करता येईल याचं ज्ञान येणं गरजेचं आहे. ह्या बाबतीत एक माध्यम आपण ज्याला सोशल मीडिया म्हणू आपण, त्या सोशल मीडियाचं मी उदाहरण सांगतो. सोशल मीडियाची जी आतापर्यंत एकूणच जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा आपण जर प्रवास पाहिला तर अतिशय वेगानं हे माध्यम इतर माध्यमांवर आक्रमण करते. बरोबर. सोशल माध्यमातून एखादी बातमी एका क्षणात तुमच्यापर्यंत येऊन ठेपली तर तुम्ही स्वतः हलचलमध्ये येतात की काय झालं, आणि त्यानंतर मग गव्हर्नमेंट किंवा वृत्तपत्र त्यावर जस्टिफिकेशन देतं. समाज माध्यमांवर कुठल्याचंही नियंत्रण नाही. माध्यमांवर वृत्तपत्रानं नियंत्रण ठेवण्याचं कार्य एक अथॉरिटी करते, ज्याला जसं टीव्हीला किंवा फिल्म ब्रॉडकास्टिंग अथॉरिटी आहे, टीव्हीला टीव्ही रेग्युलेशन अथॉरिटी आहे. माध्यमांना सुद्धा कुठेतरी आपली स्वतःची आचारसंहिता नाही म्हटलं तरी बनवलेली आहे. पण समाज माध्यमावर कुठलंही नियंत्रण नाही, कारण समाज माध्यमांचे जे कंटेंट आहे ते स्वतः मानव तयार करतो किंवा कंटेंट युजर तयार करतो. वृत्तपत्राचा कंटेंट संपादक करतो, तिथे प्रूफ चेकिंग होतं, त्यानंतरच ते वृत्तपत्र छापलं जातं. बरोबर. टीव्हीमध्ये सुद्धा एडिटिंग होतं, स्नॅप फुटेज एडिटिंग होतात, त्यानंतर प्रेक्षकांना ते शॉर्ट दिसतात. समाज माध्यम किंवा न्यू मीडियामध्ये सोशल मीडियाचं कुठलंही कंटेंट नाही की जे कंट्रोल करू शकेल.
म्हणून मी म्हटलं नियंत्रण नाही. नियंत्रण नाही. म्हणून मी म्हटलं अणुबॉम्ब माणसाच्या नियंत्रणात आहे. पण ही जी माहिती आहे, समाज माध्यम ज्याला सोशल मीडिया, त्यावर अजून सुद्धा कुणाचंही कंट्रोल नाही. म्हणून त्यापेक्षा अणुबॉम्बपेक्षा ही माहिती अत्यंत धोकेदायक आहे, अत्यंत विस्फोटक आहे. म्हणून ह्या माध्यमांवर नियंत्रण करण्यासाठी मानव जो आहे हा माहितीचा स्रोत. मानवाने जर स्वतःमध्ये नियंत्रण केलं, स्वतः मूल्यांना प्रकाशित केलं, तरच ह्या माहितीची जी शक्ती आहे, जी आपण मगाशी म्हटलं की दुधार तलवार पण आहे आणि विस्फोटक पण आहे, या माहितीचा सुयोग्य वापराचं ज्ञान त्याला येणार आहे. जसं तुम्ही आता म्हटलं की माहितीचा जो वापर आहे तो मानवाच्या द्वारे केला जातोय आणि मानवाने ह्याचा योग्य वापर केला पाहिजे. मग त्यासाठी मानवामध्ये कुठली मूल्य आणायची? मूल्य जी अनेक प्रकारची आहेत, त्यामध्ये माध्यमांसाठी किंवा युजर ज्याला म्हणू आपण, त्या युजरने स्वतः ज्याला आत्मसात करण्याची शक्ती ज्याला म्हणतो, की परखण्याची शक्ती ज्याला आपण राजयोगाद्वारे जी मिळते, ती जर शक्ती अगोदर त्यांनी पाहिली, की मी जी कंटेंट युजर्सला देतोय, मी जे प्रसारणामध्ये जी बातमी टाकणार, ती बातमी खरोखरच समाज मनाला किती उपयोगात पडणार, ह्याद्वारे कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार तर नाही ना. किंवा मी स्वतः वाचक, दर्शक, प्रेक्षक ह्या भूमिकेतनं जेव्हा मी पाहिल, त्यावेळेस ती मला किती प्रमाणात माझं नुकसान करेल किंवा किती प्रमाणात मला चांगलं एक ज्याला म्हणू आपण ज्ञान देईल. म्हणजे प्रत्येक रोलमध्ये जो माहिती टाकतोय त्यांनी प्रत्येक रोलमध्ये स्वतःला सेट करून पाहावं. निश्चितच. जसं वृत्तपत्रांमध्ये ज्या पद्धतीने माहितीचं नियंत्रण होतं, आकाशवाणीमध्ये नियंत्रण होतं, दूरचित्रवाणीमध्ये नियंत्रण होतं, सोशल मीडियामध्ये मात्र ह्या माहितीचं नियंत्रण नसल्यामुळे हा सगळा प्रश्न उद्भवता. आज आपण पाहतो की आपल्या हातामध्ये मोबाईलमध्येच जोपर्यंत ब्रॉडकास्टिंग होत नाही तोपर्यंत जी फुटेज व्हायरल झालेले असतात, ज्याला अनसेन्स फुटेज ज्याला म्हणतो आपण, म्हणजे इतकं आपलं आज मीडिया आहे इतकं स्ट्रॉंग झालं आहे, त्यामुळे नकारात्मक इनपुट्स मिळण्याचे जे संभाव्य धोके असतात ते जास्त प्रमाणात असल्यामुळे ह्या ठिकाणी कुठेतरी मूल्यांचं पुनर्स्थापन झाली आणि परखण्याची शक्ती मी ज्याला म्हटलं की ही जर आपण प्रत्येकाने पारखून घेण्याची शक्ती जर आपण आत्मसात केली, तर निश्चितच जो युजर्स आहे, जो वापरकर्ता आहे, त्यापर्यंत चांगले इनपुट्स मिळतील असं मला वाटतं. जसं तुम्ही आता म्हटलं की पारखून घेण्याची शक्ती अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. आता मूल्य हे जे मीडियामध्ये आणायचे, ही पुनर्स्थापना होण्यासाठी काय असे प्रयत्न करावे लागतील? 3-4 गोष्टी याच्या ठिकाणी अभिप्रेत आहेत. सर्वप्रथम मी मगाशी म्हटलं की युजर्स जो कंटेंट तयार करतो, त्या कंटेंट करणाने स्वतः ह्या गोष्टींचं ज्याला मला जुळवणे किंवा फेरतपासणी किंवा व्हेरिफिकेशन आपण म्हणू, ते जर केलं तर निश्चितच ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत, नकारात्मक इनपुट जे आहे ते स्टॉप होतील. दुसरं, केवळ समस्यांचा पाळा वाचून समाधान होणार नाही, की सोशल मीडिया म्हणतं, वृत्तपत्रांना दोष देतं, वृत्तपत्र म्हणतात, दूरचित्रवाणींना दोष देतं. हे माध्यमांना एकमेकांमध्ये दोष देऊन काही अशील होणार नाही. प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं त्याचं समाधान प्रत्येक माध्यमांना शोधणं गरजेचं आहे. जसं आकाशवाणीने आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही निगेटिव्हिटी किंवा कुठल्याही नकारात्मक गोष्टींचं प्रसारण केलं नाही. आजही मूल्याधिष्ठित माध्यमांमध्ये आकाशवाणीचं नाव वर घेतलं जातं. मी इतर माध्यमांना दोष देणार नाही. जी जनतेची जो आवाज आहे किंवा युजर्स किंवा वाचक प्रेक्षकांचा जो आवाज आहे, तो मी आज आपल्यासमोर मांडतोय, की आपण सर्व माध्यमांनी, तिघ माध्यमांनी एक कुठेतरी सीमारेषा ज्याला आपण बाउंड्रीज आखणं गरजेचं आहे, की कुठे थांबायचं आहे मला, कुठे मला थांबायचं, कुठपर्यंत मला ह्या गोष्टींना प्रमोट करायचं आहे. कारण नकारात्मक प्रमोट करण्याची होडच लागलेली. पाहणारे जे आहेत तेही त्या गोष्टीकडे जास्त वळले. निश्चित. मानवी मन अतिशय संवेदनशील असतं. जेव्हा शांतीची ओढ आपल्याला जर लागली तर आपण खरोखर शांततेकडे वाटचाल करतो. पण एखादी जर नकारात्मकतेची सुद्धा ओढ लागली तर निश्चित तो नकारात्मककडे वाटचाल करतो. अगदी तसंच माध्यमांमध्ये सुद्धा आहे. एखादी माध्यमाने एखादी जर नकारात्मक बातमी पाठवली, ती बातमी कंटिन्यू करण्याचं
जे ज्याला आणि आपण वारंवार दाखवली जाते. वारंवार दाखवली तर ते हम्म. दुसरं चॅनल सुद्धा त्याच बातमीकडे जाईल, दुसरं वृत्तपत्र सुद्धा वेगळ्या पद्धतीने तेच बातमी मांडेल. म्हणजे गरज नाही ना, तुम्ही कुठेतरी थांबवा ना. ते गरजच नाही की ती नकारात्मक बातमीला तुम्ही कंटिन्यू ब्रॉडकास्ट करणं, प्रसारण करणं, नाही, पण प्रकाशन हेही करणं. प्रत्येक मीडियामध्ये हेही आहे की जर आपण त्या बातमीचा ओघ चालू ठेवला तर TRP वाढणं, असं ज्याला म्हणतो आपण, किंवा जास्त प्रेक्षक वर्ग मिळतो, बरोबर असंही मी एक पाहिलेलं आहे. बरोबर. हम्म. पण या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. हम्म. एक तर व्यावसायिक हित जपणं आणि मूल्य हित जपणं, हम्म. दोघं गोष्टी आहेत. आज व्यवसाय जरी आहे की माझा TRP वाढेल तर प्रेक्षक संख्या वाढेल, पण तीच बातमी विविध वेगळ्या पद्धतीने मांडण्याची सुद्धा स्टाईल किंवा ज्याला पद्धत ही प्रत्येक चॅनलने आपली आत्मसात केलेली असतेच. हम्म. एखादी बातमी नकारात्मक पद्धतीने किती प्रमाणात दाखवली जावी किंवा त्याला ज्याला म्हणतो जसं एक एथिक्स आहे. एखादी घटना घडली तर XYZ म्हणजे महिलेचं नाव घेतलं जात नाही त्या ठिकाणी. आज एथिक्स पाळले जातात. हा. चारी पाची मीडियामध्ये एखादी महिलेवर बलात्कार झाला तर त्या महिलेचं नाव कधी येत नाही. बरोबर. एका महिलेवर बलात्कार झाला, एका महिलेला असं झालं. म्हणजे हे जे इनपुट्स आहे की हे जी एथिक्स आहेत हे निश्चित माध्यमं पाळतातच. पाळत नाही मी असं म्हणत नाही. ज्या पद्धतीने ह्या महिलांच्या बाबतीत ते सकारात्मकता दाखवतात, म्हणजे कुठल्याही महिलेची बदनामी होऊ नये हे बदनामी माध्यम पाळतात. निश्चितच पाळतात. त्याचप्रमाणे इतर सुद्धा निगेटिव्ह बातम्या ज्या आहेत त्या निगेटिव्ह बातम्यांचं जे प्रभाव आहे, ज्याला म्हणतो स्टाईल आहे, पद्धत आहे, ती बदलणं गरज आणि ते आहे अपेक्षित. मला अजून एक प्रश्न पडतोय की वातावरणामध्ये जेव्हा एवढी निगेटिव्हिटी आहे, बरोबर चारी बाजूला समाजामध्ये जास्त निगेटिव्हिटी आहे, तर बरोबर मीडिया ते दाखवत आहे. यामध्ये मूल्य म्हणजे दाखवणं पण गरजेचं आहे असं नाही? निश्चितच विविध प्रकारचे जे माध्यम आहेत ते आपल्या आपल्या पद्धतीनं मूल्यांचं प्रकाशन प्रसारण तर करतातच. परंतु मगाशीही म्हटलं की जर आपण मूल्यांना प्राधान्य दिलं नाही तर निश्चितच हे विश्व किंवा हा समाज मूल्य विसरेल, मूल्यांना विसरेल. आणि माध्यमांमध्ये ती शक्ती आहे की माध्यम जे दाखवतं त्याद्वारे जनमत तयार होतं, माणूस मानतो. जसं एखादी म्हणजे नकारात्मक बातमी जरी असली तरी त्याला वेगळ्या रीतीने दाखवू निश्चितच शकतात. तुम्ही एखादी बातमी म्हणजे दाखवणं जर जरुरी असेल तरच. निश्चितच एखादी घात झाला, अपघात झाला, काही समस्या झाली तर त्या मांडण्याची पद्धती आहेत. एकदम रक्तरंजित करून त्याला ज्याला म्हणतो आपण वरचढ करून त्याच्यामध्ये जास्त स्वतःचे वेगवेगळ्या पद्धतीचे चटपटी बाते ज्याला म्हणतो आपण ती टाकली तर प्रेक्षक वर्ग जास्त TRP होईल, ही संकल्पना तर राहिलेली नाही. विविध प्रकारे तुम्ही ती बातमी मांडू शकता, कारण माहिती देणं हे माध्यमांचं कर्तव्य असतं. कुठलीही घटना घडली तर माहिती देणं हे कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्य विन्मुख होऊ नये असं मी म्हणणार नाही. माध्यमांचं कर्तव्यच ते आहे, पण माहितीला कशा पद्धतीनं मांडली हे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या हातात आणि होतं. काही वृत्तपत्र जसं तुम्ही आता मागील भागामध्ये सांगितलं की दर सोमवारी कुठलीही निगेटिव्ह न्यूज देत नाही, असं प्रत्येकाने काहीतरी घेतलं तर होऊ शकतं. निश्चितच जसं त्यांनी आपली जागा बदलवली, पहिल्या पृष्ठावर पहिल्या पेजवर सकारात्मक जर बातमी आली तर निश्चितच तो दिवस किंवा ती जी गोष्ट आहे ती सकारात्मक. तुम्ही प्लेस बदलवा, त्याचे स्थान बदलावा, त्याच्यातला कंटेंट व्यवस्थित करा आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून त्याच्याकडे पहा. म्हणजे दिवसाची सुरुवात नकारात्मक बातमीने होऊ नये हे मला खूप आवडलं. बरोबर. आणि त्याद्वारेच मूल्यांचं गुंजन होणार आहे. ही जर जी गोष्ट आहे आपण प्रत्येक माध्यमांनी जर आपली जबाबदारी मानली, कारण माध्यमांचं कर्तव्य माध्यमाने विसरू नये, माध्यमांचं कर्तव्य समाजसेवा पण आहे. त्याचप्रमाणे माध्यमांचं कर्तव्य विश्वामध्ये समाजामध्ये शांती, सद्भावना, एकोपा ही जी मूल्य आहेत ही टिकावी, ही नांदावी, हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे. केवळ पैशाच्या मागे लावणं, व्यवसायाच्या मागे लागणं हे तर दुसऱ्या व्यवसायाचं सुद्धा कर्तव्य झालं. पण आपण यापेक्षा वेगळं आहोत, माध्यम ह्यापेक्षा वेगळं आहे. मानलं की एक मीडिया इंडस्ट्री झाली आहे, मीडिया व्यवसाय झालेला आहे, मानलं हो निश्चितच आज व्यवसायाचं रूप त्यांनी धारण केलं आहे. पण मीडिया अगोदर मिशन आहे. मिशनने आपलं मिशन, आपले ध्येय, उद्दिष्ट विसरता कामा नये. आणि ध्येयामध्ये उद्दिष्टामध्ये जर त्यांनी जर कचुराई केली तर समाजनिष्ठावर त्यांचा विश्वास लोकांचा उडणार हे निश्चित.
लोकांचे जे अंगुली निर्देश आहे त्यांच्याकडे निश्चित होणार आणि तेवढी ताकद मीडियाने सहन करण्याची सुद्धा ठेवली पाहिजे. आता जसं तुम्ही म्हटलं की मूल्याची आवश्यकता मीडियामध्ये आहे आणि जे लोक मूल्य घेऊन चालतात तर त्यांची खूप चांगली प्रगती होते. ह्या मूल्याबरोबर आणखी काही मूल्यांची आवश्यकता आहे मीडियामध्ये? एक मूल्य असं आहे की सहयोग शक्ती, ज्याला आपण म्हणतो, की माध्यमांना एकमेकांमध्ये आजच्या काळामध्ये मीडिया कन्व्हर्जन झालंय की सगळे माध्यम एकत्रित झालेत. म्हणजे तुम्ही इंटरनेटवर टीव्ही पाहू शकतात, इंटरनेटवर वृत्तपत्र वाचू शकतात किंवा वृत्तपत्रांमध्ये दूरचित्रवाणीच्या जाहिराती पाहू शकतात, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम कसे होतात ते वाचू शकतात किंवा रेडिओवर समाचारामध्ये सुरकिया ज्याला म्हणतो आपण, महत्वाच्या जे घटना असतील रेडिओवर सुद्धा, वृत्तपत्रांमध्ये काय बातम्या आल्या आज हे रेडिओवर सुद्धा येतं. बरोबर. हे सगळ्या माध्यमांचं एकत्रीकरण झालंय. ह्या मीडिया कन्व्हर्जन्समध्ये माध्यमांमध्ये सहयोग शक्ती जर वाढली तर निश्चितच सकारात्मक दिशेने वाटचाल होईल. ज्या पद्धतीने हे मीडिया कन्व्हर्जन झालं, कुठलं एक मीडियाचं मोनोपॉली किंवा मक्तेदारी राहिली नाही. जसं अगोदर वृत्तपत्र फक्त वृत्तपत्रच होती, एकच माध्यम होतं, त्यानंतर माध्यमांमध्ये वाढ झाली, माध्यमं बदलली, त्याप्रमाणे समाजनिष्ठेमध्ये सुद्धा बदल होत गेला. वृत्तपत्राने आपली समाजनिष्ठा कधीही सोडली नाही, वृत्तपत्राने पत्रकारिता कधीही सोडली नाही, पत्रकारितेला चिटकून राहिले. त्याप्रमाणे जनसंवादाची ही जी माध्यमं वेगळी आहेत, इतर माध्यमाने सुद्धा त्या पद्धतीने आपली जी निष्ठा आहे, समाजनिष्ठा आहे, सहयोग शक्ती जी आहे ती निश्चितच ह्या मूल्याची फार गरज आहे. एकमेकांना सहयोग म्हणजे दूरचित्रवाणींनी वृत्तपत्रांना सहयोग द्यावा की नाही, तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी काही वाढली तर मी दाखवणार नाही किंवा सोशल मीडियामध्ये तरी मी ते कंटेंट टाकणार नाही. कारण प्रत्येक दूरचित्रवाणी वाहिन्याचे, प्रत्येक वृत्तपत्रांचे आपले स्वतःचे संकेतस्थळ ज्याला वेबसाईट म्हणू आपण, ते तयार झालेले आहेत. मग मी तरी कमीत कमी त्या ठिकाणी ह्या गोष्टींना सहयोग देणार नाही. म्हणून सकारात्मक बाबींमध्ये सहयोग तसा नकारात्मकता न वाढवण्यामध्ये सुद्धा सहयोग हे माध्यमांनी एकमेकांना देणं गरजेचं आहे. हे जे मूल्य आहे सहयोग शक्ती, मला वाटतं याची फार आवश्यकता आहे मीडियामध्ये. सहयोग शक्ती बरोबर अजून कुठला मूल्य मीडियामध्ये असणं आवश्यक आहे? खरं सांगायचं तर माध्यमांनी नम्रचित्त पण होणं गरजेचं तेवढंच आहे. मी असं म्हणत नाही, माध्यमांमध्ये ती शक्ती आहे, ताकद आहे, परंतु नम्रचित्त होऊन ज्या पद्धतीने शांतीची क्रांती येईल, मला वाटतं हा जो गुण आहे नम्रता, हा आपण प्रत्येकाने, म्हणजे आपण सुद्धा मीडियाचेच रोल आहोत, आपण सुद्धा मीडियाचेच माध्यम आहोत. कारण आज तुम्हाला मी एक माहिती सांगतो की कुठलाही मानव जो प्रेक्षक दर्शक आहे तो आता प्रेक्षक दर्शक राहिला नाही, तो स्वतः पत्रकारितेचं रूप त्याच्या स्वतःच्या हातात येऊन गेलेला आहे. ते कसं? व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही स्वतः पत्रकारिता करतात, ते तुम्हाला जाणत कळत न कळत तुम्ही पत्रकारिता करत आहात. तुम्ही कंटेंट टाकतात, कंटेंट टाकून ब्रॉडकास्ट करतात, प्रसारित करतात, हे सुद्धा पत्रकारितेचंच रूप आहे. म्हणून तुम्ही फेसबुकवर आलात, फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली, तुम्ही ब्रॉडकास्ट करतात. म्हणजे सिटीजन जर्नलिझम ज्याला म्हणतो, नागरिक पत्रकारिता, ती आता आली. प्रत्येक नागरिक पत्रकार झालेला आहे. त्यामुळे गरज नाही की माध्यमांना दोष देण्याची. वाचक, प्रेक्षक, दर्शकांमध्ये सुद्धा ती ताकद आता आलेली. प्रत्येक जण पत्रकार झाला, त्यामुळे त्याने सुद्धा प्रेक्षकांनी किंवा दर्शकांनी, वाचकांनी किंवा सोशल कंटेंट मधल्या ज्या ब्लॉग्स धारकांनी किंवा व्हॉट्सअप युजरने किंवा इतर सगळ्या फेसबुक, आर्कुट, ट्विटर, जे पण काही समाज माध्यम म्हणतो आपण, त्या सर्व वापरकर्त्यांनी हे भान ठेवायला हवं. स्वतः नम्रचित्त व्हावं आणि नम्रचित्त होऊन शांतीची क्रांती आणि शांतीच्या शक्तीच्या आधारेच मूल्याधिष्ठित समाज निर्मिती होईल आणि त्या योगेच मूल्यांचं गुंजन माध्यमांमध्ये होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक मीडिया रिलेटेड जे लोक आहे त्यांनी स्वतःमध्ये नम्रता आणि सहयोगाची भावना निर्माण करावी, आणि ही भावना निर्माण करण्यासाठी असा कुठला अभ्यास आहे? निश्चितच. एक गुजरातीमध्ये चांगली म्हण आहे, नमे सो प्रभूने गमे. म्हणजे जो नम्रचित्त असतो तो परमेश्वराला सुद्धा आवडतो. तसंच त्याप्रमाणे हिंदीमध्ये दुसरी म्हण आहे, झुकता वो है जिसमें जान है, अकडे रहना मुर्दे की पहचान है. म्हणून आपण ह्या माध्यमांमध्ये काम करताना जर आपण काही स्वतःला सकारात्मक इनपुट्स दिले तर निश्चितच तो नम्रताचा गुण आपल्यात धारण होईल
आणि त्यासाठी राजयोग अभ्यास हा अत्यंत गरजेचा आहे. राजयोगाद्वारे विविध प्रकारच्या ज्या शक्ती प्राप्त होतात, त्यामध्ये जी गुण प्राप्त होतात, त्यामध्ये नम्रता हा गुण सुद्धा माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये किंवा युजर्समध्ये तो निश्चितच येणार आहे आणि राजयोग हा अतिशय चांगलं माध्यम त्यामध्ये असू शकतं. राजयोगाचा अभ्यास जसा आता तुम्ही म्हटला, त्याची काही टेक्निक्स आहे जे आमच्या दर्शकांना तुम्ही करून घेऊ शकता? निश्चितच की आपल्याला स्वतःला एक आत्मा समजणं गरजेचं आहे, की जोपर्यंत आपण मनुष्य आत्मा किंवा स्वतः आपण आत्मा समजत नाही, तोपर्यंत हे जे बाह्य साधनं आहेत मीडियाची, ते वापरण्याचं ज्ञान आपल्याला सुयोग्य पद्धतीने येणार नाही. ओके. कारण आत्मा हा शरीराचा मालक आहे आणि आत्माने जर शरीरावर राज्य नाही केलं, पंचकर्मेंद्र राज्य नाही केलं, तर निश्चितच नकारात्मक दिशेने त्याची वाटचाल जास्त आहे. म्हणून डोळे, मुख, कान, नाक ही जी पंचकर्मेंद्रिय आहेत, त्याप्रमाणे सूक्ष्म शक्ती जी मन, बुद्धी आणि संस्कार आहेत, त्यांना सुद्धा कंट्रोल करण्याची शक्ती जी ती आत्म्यामध्ये आहे. म्हणून ही आत्मशक्ती जर आपण प्रत्येकाने, केवळ माध्यमकर्मीच नाही, मी मगाशी म्हटलं की नागरिक पत्रकारिता झालेली आहे, प्रत्येकजण पत्रकार झालेले आहेत, त्यांनी बरोबर. स्वतः राजयोगाचा जर अभ्यास केला तर निश्चितच आपण ह्या सगळ्या प्रसारणामध्ये, प्रकाशनामध्ये ती गोष्ट निश्चित आणू. खूप सुंदर आज आपण सांगितलं की 2 भावना किंवा 2 गुण, आज 2 मूल्य तुम्ही सांगितले की सहयोगाची भावना आणि नम्रता हे प्रत्येक सिटिझनमध्ये, कारण जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक जण हा पत्रकार व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इतर फेसबुकच्या माध्यमातून पत्रकारिता चा यूज करतो आहे, स्वतः पत्रकार बनलेले आहेत आणि बरोबर. मीडियाने देखील आपसामध्ये नम्रता आणि सहयोगाची भावना जर ठेवली तर नक्कीच मूल्याची पुनर्स्थापना होऊ शकते. निश्चितच. पुढील भागामध्ये आणखी आपण चर्चा करूया. आजच्या या सगळ्या चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचे. दर्शक हो, डॉक्टर सोमनाथजी यांनी आज आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे की मूल्याच्या पुनर्स्थापनेसाठी 2 गुण अत्यंत आवश्यक आहे, नम्रता आणि सहयोगाची भावना. प्रत्येक मीडियाचे जे काही माध्यम आहे, जर या दोन्ही गुणांचा जर समेट घडला आणि प्रत्येकाने हे दोन्ही गुण स्वतःमध्ये आणले तर नक्कीच आपसामध्ये सहयोगाची आणि नम्रतेची भावना निर्माण होऊ शकते. तुम्ही नक्कीच यावर विचार करताल आणि त्यांनी जाता जाता आपल्याला अतिशय सुंदर असं राजयोगाचं पण ज्ञान दिलंय की राजयोगाचा अभ्यासाच्या द्वारे हे दोन्ही मूल्य आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. पुढील भागामध्ये राजयोगाचा अभ्यास कसा करायचा हे प्रॅक्टिकलमध्ये ते आपल्याला करून घेतील. तोपर्यंत नमस्कार. मूल्य गुंजन, मूल्य गुंजन.